हॅलो फ्रेंड्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय काय पाहिलं होतं ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये, जो आपल्या ज्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. तर या चॅप्टरमध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये किंवा लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं, तर आपण त्याच्यामध्ये वॉटरबद्दलची माहिती घेतली होती की फक्त 0.3% वॉटर आपल्याकडे असताना सुद्धा आपल्याकडे फक्त 0.3% वॉटर आहे आणि आपण तेवढंच, म्हणजे ऑब्वियसली जास्त पाणी आहे आपल्याकडे, ऑलमोस्ट 71% वॉटर आहे, पण आपण पूर्ण त्या 71%चा वापर करू शकतो का, किंवा 0.3% वॉटर आपण यूज करतो. कारण बाकीचं जे पाणी आहे ते आपलं सीजमध्ये, ओशियन्समध्ये आहे आणि मग ते खूप सॉल्टी असल्यामुळे आपण त्याचा यूज नाही करू शकत. त्याचबरोबर आपण वॉटरचं पोल्युशन, वॉटरचा यूज आपण कुठे कुठे करतो हे पाहिलं. त्यानंतर आपण लँडबद्दल पण माहिती घेतली की लँडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. म्हणजे जमीन सगळीकडे सपाट नसते, तर काही ठिकाणी ती हिलीसुद्धा असते, म्हणजेच काही ठिकाणी चढ उतारही असतो जमिनीवर. त्याचबरोबर आपण जमिनीचा यूज कुठे कुठे करतो, शेतीसाठी करतो, मोठमोठ्या बंगल्यांसाठी करतो, बंगले बांधण्यासाठी, मोठमोठे रोड बांधण्यासाठी सुद्धा आपण जमिनीचा उपयोग करतो, शेतीसाठी आपण जमिनीचा उपयोग करतो. त्याचबरोबर जमिनीमधून आपल्याला काय काय मिळतं, तर मिनरल्स मिळतात, वेगवेगळे क्रूड ऑइल्स मिळतात, नॅचरल गॅसेस मिळतात. हे सगळं आपण लँडबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की माहिती आहे लँड म्हणजे जमीन. तर आपल्याला याच्यामध्ये लँडचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत ते पाहायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला लँडचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत ते पाहायचे आहेत. आता आपल्याला जमिनीचे लेयर आपण जमिनीच्या आतमध्ये जाऊन तर पाहू शकणार नाहीत, राईट. मग त्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करून पाहूया. तर काय करायचं, आपण एक ट्रान्सपरंट जार किंवा ट्रान्सपरंट एक बॉटल घ्यायची, प्लास्टिक बॉटल जी ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आपण घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण काही मोठी दगडं, काही मोठी दगडं घ्यायची, काही छोटी दगडं घ्यायची. त्यानंतर वॉटर, सँड, सॉईल आणि काही ड्राय लीव्स घ्यायचे. म्हणजे व्हॉट वी हॅव टू टेक अ ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, बिग स्टोन्स, स्मॉल स्टोन्स, वॉटर, सँड, सॉईल अँड ड्राय लीव्स. आणि हे सगळं आपण त्या वॉटर बॉटलमध्ये टाकायचं आणि त्याला स्टर करायचं. आणि त्याला स्टर केल्यानंतर काय करणार आपण, तर आता ह्या बॉटलवर आपला एक टॅपरिंग एंड असतो आपल्या प्रत्येक बॉटलच्यावर, तर तो टॅपरिंग एंड आपण कट करून टाकायचा. आणि तो कट केल्यानंतर हे जे सगळं मटेरियल आहे ते आपण या बॉटलमध्ये टाकायचं आणि त्याला व्यवस्थित स्टर करायचं, घुसळायचं किंवा ढवळायचं. आणि ढवळल्यानंतर त्याला साईडला ठेवून द्यायचं आणि एक दिवसानंतर, म्हणजे एक दिवस वाट पाहायची आणि एका दिवसानंतर आपण त्याला ऑब्झर्व करायचं. तर आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला सगळ्यात खालती असे मोठे मोठे स्टोन्स दिसतील आपल्याला, म्हणजेच सगळ्यात खाली आपल्याला बिग स्टोन्स दिसतील. त्यानंतर आपल्याला छोटी छोटी दगडं दिसतील. राईट. आणि ही छोटी छोटी दगडं झाल्यानंतर तुम्हाला काय दिसेल इथे, हे झाल्यानंतर काय असेल बरं, सॉईल असेल की सँड असेल, तर सँड असते. सँड म्हणजे वाळू आणि सॉईल म्हणजे माती. आपण खूप कन्फ्यूज होतो या बाबतीत. आणि त्यानंतर मग आपल्याला मिळते त्यानंतर आपल्याला तर सँडच्या वर सॉईल दिसेल. सॉईलच्या वरती मग आपल्याला इथे आपण जे ड्राय लीव्स टाकले होते, वाळलेली जी पानं टाकली होती ती दिसतील.
तर अशा प्रकारे जे आपल्या लँडचे जमिनीतले जे लेयर्स असतात ते अशा प्रकारे असतात. कसे? खाली मोठे दगड असतात, त्यानंतर छोटी दगड, त्यानंतर वाळू, त्यानंतर माती आणि मग त्यावरती ड्राय लीव्ज आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण इकडे एकदा लँडचे लेयर्स पाहून घेऊया. आता समजा आता आपण जमिनीच्या खालचे लेयर्स पाहतोय. तर मग इथे आपल्याला ह्याला आपण जी मोठी दगड आहेत, जी बिग स्टोन्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो? बेड रॉक म्हणतो. जे खूप मोठा खडक असतो त्याला आपण बेड रॉक म्हणतो. त्यानंतर आपल्याला छोटी छोटी खडकं पाहायला मिळतात ज्याला आपण रॉक म्हणतो. छोटी दिसत नाही. मग यानंतर आपल्याला इथे सँड पाहायला मिळेल. सँडच्या नंतर आपल्याला सॉईलचे 2 लेयर्स मिळतील. एकीकडे अशी इमॅच्युअर सॉईल असेल, आणि वरती मॅच्युअर सॉईल असेल. आणि त्याच्यावरती आपल्याला आता समजा हे झाड आहे, या झाडाचे असे मुळं आतपर्यंत जात आहेत आणि मग हे झाड, आणि मग त्याच्या इथं आपल्याला ड्राय लीव्ज पाहायला मिळतील. तर हे जमिनीतले लेयर आहेत. कसे? तर सगळ्यात म्हणजे जसे आपण जमिनीच्या वरच्या भागात असतो तिथं आपल्याला ड्राय लीव्ज पाहायला मिळतील. त्यानंतर खाली आपल्याला एक मॅच्युअर सॉईलचा लेयर पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला एक मॅच्युअर सॉईलच्या एक्झॅक्ट खाली आपण सॉईलच मिळेल, पण ती इमॅच्युअर असेल, म्हणजे थोडीफार खडबड असावी. त्यानंतर आपल्याला वाळूचा लेयर पाहायला मिळतो. एक वाळूचा थर आपल्याला खाली पाहायला मिळतो, आणि वाळूच्या थराच्या खाली आपल्याला खडकं पाहायला मिळतील. रॉक्स म्हणजे मोठी मोठी दगडं पाहायला मिळतील. आणि ह्या रॉक्सच्या आपण परत खाली गेलो तर आपल्याला बेड रॉक पाहायला मिळेल. म्हणजे सगळ्यात मोठी जी खूप मोठी खडकं असतात ती आपल्याला पाहायला मिळतात. राईट. मग समजा आपण कुठे घरात बोर वगैरे पाडलं तर आपल्याला ह्यातले काही लेयर्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यावेळेस आपण पाहू शकतो. आता ही जी मॅच्युअर सॉईल आपल्याला लँडच्या लेअरमध्ये पाहायला मिळते त्याला आपण ह्युमस म्हणतो. कारण ही जी मॅच्युअर सॉईल जी तयार झालेली असते ती ह्या ड्राय लीव्सच्या डिकम्पोजिशनमुळे, हे जे ड्राय लीव्स आहेत त्या ड्राय लीव्सच्या डिकम्पोजिशनमुळे ही मॅच्युअर सॉईल तयार झालेली असते. आणि त्या मॅच्युअर सॉईलला आपण काय म्हणतो? ह्युमस म्हणतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, त्यामुळे याला लक्षात ठेवा. लँडच्या लेयर्समध्ये जी आपल्याला मॅच्युअर सॉईल पाहायला मिळते, जी की ड्राय लीव्सच्या डिकम्पोजिशनमुळे तयार होते, त्याला आपण ह्युमस असं म्हणतो. तर हे सगळं झालं लँडचे जे वेगवेगळे लेयर्स आहेत त्या बाबतीत. काय पाहिलं आपण लँडच्या लेयर्समध्ये? तर सगळ्यात खाली आपल्याला बेड रॉक पाहायला मिळतो. त्यानंतर त्याच्यावरच्या लेअरमध्ये आपण रॉक पाहतो. रॉकच्या वरच्या लेअरमध्ये आपण सँड पाहतो. सँडच्या वरती आपण इमॅच्युअर सॉईल, त्यानंतर मॅच्युअर सॉईल, आणि त्यानंतर आपल्याला हे ड्राय लीव्स पाहायला मिळतात. आणि ही जी मॅच्युअर सॉईल असतं ती ह्या ड्राय लीव्सच्या डिकम्पोजिशनमुळे होते, आणि त्याला आपण ह्युमस असं म्हणतो. त्यासाठी आपण हा एक एक्सपेरिमेंटही मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरी करून पाहू शकता. खूप इझी एक्सपेरिमेंट आहे. बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी, छोटे दगडं, मोठे दगडं, त्यानंतर वाळू, माती आणि ड्राय लीव्ज म्हणजे वाळलेली काही झाडाची पानं आपण टाकून हा प्रयोग करून पाहू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे मातीचे लेयर्स पाहायला मिळतील, जमिनीमधले आपल्याला वेगवेगळे लेयर्स पाहायला मिळतील. तर हे सगळं झालं जमिनीच्या लेयर्सबद्दल. तर आता आपण हे पाहूया, इमॅच्युअर सॉईल तयार झाली ड्राय लीव्सच्या डिकम्पोजिशनमुळे, आपण त्याला ह्युमस म्हणतो, हे तर आपण पाहिलं. पण सॉईलचं फॉर्मेशन कसं होतं हे आता आपण पाहूया. तर फ्रेंड्स, आपण काय पाहिलं होतं की जे आपण मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय पाहिलं की जे ड्राय लीव्ज असतात त्यांच्या डिकम्पोजिशनमुळं ह्युमस तयार होतं, जे की आपली मॅच्युअर सॉईल जी असते
ती ड्राय लिव्हजच्या किंवा ड्राय प्लांट्सच्या म्हणजे डेड प्लांट्सच्या डेड ॲनिमल्सच्या डिकम्पोजिशनमुळे ह्युमस तयार होतं आणि त्याच्यामुळे मॅच्युअर सॉईल तयार होते. त्या मॅच्युअर सॉईलला आपण ह्युमस म्हणतो. तर ह्या ह्युमसचं जे प्रमाण असतं आपल्या सॉईलमध्ये, आपली जी फर्टाईल सॉईल असते, जी सुपीक जमीन जी असते, त्याचा वरचा जो जमिनीचा लेअर असतो त्यामध्ये 33 to 50% ह्युमस प्रेझेंट असतं. किती? 33 to 50% ह्युमस असतं. हे लक्षात ठेवा. ह्युमस वर्ड तर खूप इम्पॉर्टंट आहे, हा तर तुम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे. त्यानंतर सॉईल फॉर्मेशन. तर आता माती कशी तयार होते हे आपल्याला पाहायचं आहे. आता जसं की आपण सांगितलं की खाली मोठमोठे दगड असतात ज्याला आपण बेड रॉक्स म्हणतो. जमिनीचा जो शेवटचा लेअर असतो तिथं बेड रॉक्स प्रेझेंट असतात. मोठी मोठी खडक तिथे असतात आणि त्याला आपण काय म्हणतो तर बेड रॉक्स म्हणतो. तर सॉईल फॉर्मेशन ही जी प्रोसेस आहे ही एक नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण ती आर्टिफिशियली नाही करू शकत किंवा ते पॉसिबल नाही आहे आपल्याच्याने. इट इज अ नॅचरल प्रोसेस इन विच वेदरिंग ऑफ बेड रॉक्स टेक्स प्लेस. म्हणजेच विदरिंग ऑफ बेड रॉक्स म्हणजेच ही जी मोठी मोठी खडकं आहेत त्यांची झीज होते. काय होते? वेदरिंग म्हणजे इन शॉर्ट आपण त्याला झीज म्हणतो. ही जी मोठी मोठी जी खडकं आहेत त्यांची झीज होऊन त्यांची वेदरिंग होऊन आपल्याला सॉईल तयार झालेली मिळते. म्हणजे ह्यात मोठ्या मोठे जे रॉक्स आहेत आता ते झिजतात कसे? तर आपले जे अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे जे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आपल्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये आहेत, म्हणजे हवा, पाणी, याच्यामुळे टेम्परेचर, ह्युमिडिटी, हे जे सगळे अबायोटिक कंपोनंट्स आहेत त्याच्यामुळे ह्या बेड रॉक्सचं विदरिंग होऊन छोटी छोटी दगड आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पाऊस पडला तर पावसामुळे ह्या दगडाची झीज होते. टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचरमुळे सुद्धा ह्या दगडांची झीज होते. वेगवेगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत छोटे छोटे ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यामुळे सुद्धा ह्या हे जे दगडं आहेत त्यांची झीज होते आणि मग त्याच्यापासून वाळू तयार होते, सँड तयार होते. मग ह्या सँडपासून परत सॉईल तयार होते इमॅच्युअर, त्यानंतर परत मॅच्युअर सॉईल तयार होते. तर ह्या ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? विदरिंग ऑफ बेड रॉक्स. ह्या बेड रॉक्सची विदरिंग होऊन आपल्याला हे वेगवेगळे म्हणजे आपल्याला लेयर्स मिळतात. म्हणजे आपल्याला सॉईल मिळते. मेन म्हणजे आपल्याला फर्टाईल सॉईल मिळते. तर हे सगळं झालं सॉईल फॉर्मेशन बाबतीत. मग आता आपल्याला माहिती आहे की सॉईल कशी तयार होते? ह्या वेदरिंग ऑफ बेड रॉक्स. म्हणजे आता पण ही वेदरिंग बेड रॉक्सची जी वेदरिंग आहे ती लगेच होती का? तर यासाठी आपल्याला खूप वर्ष लागतात. इट इज अ लॉंग प्रोसेस. म्हणजेच इट इज अ स्लो प्रोसेस. खूप हळू होणारी प्रोसेस आहे, वर्षानुवर्षे चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे ही जी आपल्याला जी सॉईल मिळते मॅच्युअर सॉईल, ह्या मॅच्युअर सॉईलचा ऑलमोस्ट 2.5 सेंटीमीटर थिक असा लेअर जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला बरीच वर्ष लागतात. म्हणजे ही एक खूप स्लो प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आणि आता काय होतं आहे, सॉईलचं जे प्रमाण आहे ते कमी होते का? कारण झाडच नाही आहेत आपल्या जमिनीवर. आपण झाडं तर सगळी जंगलतोडीमध्ये ह्याच्यामध्ये यूज करतो, जंगलतोड करतो, घरं बांधण्यासाठी लाकूड यूज करतो. मग आपण त्यामुळे काय होतं आहे तर सॉईल म्हणजे झाडं नाही आहेत आणि जर झाडं नसतील तर मग जी सॉईल आहे ती माती आहे त्याला होल्ड कोण करून ठेवणार? तर कोणीच नाही. तर त्यामुळे काय होतं आहे, जे सॉईल आहे ते सॉईलचं इरोजन होतं आहे. त्यामुळे सॉईलचं इरोजन होतं आहे आणि समजा पाऊस पडला, मोठमोठे फ्लड आले, म्हणजे फ्लड म्हणजे पूर. तर त्या फ्लडमध्ये रेनफॉल झाल्यानंतर ही जी माती आहे ती वाहून जाते आणि मग त्यामुळे आपल्याला तिथं सॉईल इरोजन होतं. तर मग हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण झाडं लावली पाहिजेत.
कारण जर झाडं असतील छोटी छोटी मोठी मोठी कुठलीही जर झाडं असतील तर ते जमिनीला होल्ड करून ठेवतात आणि त्यामुळे जी माती आहे ती पावसामुळे किंवा कुठल्याही नॅचरल ह्याच्यामुळे डिझास्टरमुळे ती वाहून नाही जाणार, त्याचं इरोजन होणार नाही. हे सगळं झालं सॉईल बद्दल. आता आपण तिन्ही नॅचरल रिसोर्सेस पाहिले, एअर, वॉटर आणि लँड. मग आता बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की आपण फोरकास्टिंग तर काय अशा इन्स्टिट्यूट आहेत त्याचं नाव तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण वेदरची फोरकास्टिंग करू शकतो, म्हणजे हवामानाचा अंदाज घेतो. काही मेटेरोलॉजिकल सेंटर्स आहेत जिथे या सगळ्याची फोरकास्टिंग म्हणजेच अंदाज लावला जातो. तर हे सगळं झालं आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, एअर, वॉटर अँड लँडबद्दल. तर इथे आपला हा चॅप्टर संपतो आणि यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा चॅप्टर सुरू करूया.